नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या सिद्धार्थ आरोटे डेली ब्लॉग या चॅनलमध्ये। तर 2023चा जो काही अग्रिमचा 25% पीक विमा आहे आणि 2024चा काही वैयक्तिक क्लेमचा जो पीक विमा आहे 75%, तर तो कोणत्या जिल्ह्यांमध्ये पात्र झालेला आहे, त्याचबरोबर तिथले किती शेतकरी हे पात्र झालेले आहे, किती महसूल मंडळामध्ये हा दिला जाणार आहे आणि कोणत्या पिकासाठी दिला जाणार आहे याची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर असे शेतीविषयक नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ कुठेही स्किप करू नका, जेणेकरून तुमचं सुद्धा जिल्ह्याच्यामध्ये असू शकतो आणि ही महत्त्वपूर्ण माहिती सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचू शकते। तर शेतकरी मित्रांनो, खरीप हंगाम 2023-24 मधील 34 जिल्ह्यांचा पीक विम्याचा जर काही दुसरा टप्प्यातील माहिती आपण बघणार आहोत। तर शेतकरी मित्रांनो, यामध्ये पहिला जिल्हा आहे तो म्हणजे अहमदनगर। तर यामध्ये 80,445 शेतकऱ्यांना खरीप हंगामाचा जो काही 2023चा दुसरा टप्प्यातील पीक विमा वितरण केला जाणार आहे। त्यानंतर नाशिक जिल्हा आहे, तर नाशिक जिल्ह्यामध्ये सुद्धा 81,590 शेतकऱ्यांना हा जो काही दुसऱ्या टप्प्यातला पीक विमा आहे तो वितरित केला जाणार आहे। त्याचबरोबर चंद्रपूर तालुक्यामध्ये जिल्ह्यामध्ये सुद्धा 9,625 जे काही क्लेमचे पीक विमा आहेत हे पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पास करण्यात आलेले होते, तर त्यासुद्धा शेतकऱ्यांना आता यामध्ये भेटणार आहे। तर कोल्हापूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पहिल्या टप्प्यात 288 शेतकरी हे पात्र झालेले आहे पीक विम्यासाठी। आणि त्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे 280 शेतकरी हे 28 शेतकरी हे पात्र झालेले आहे आणि या शेतकऱ्यांना आता दुसऱ्या टप्प्यात 1038 शेतकरी हे पात्र झालेले आहे। त्यानंतर पाचवा जो जिल्हा आहे तो म्हणजे गोंदिया। तर गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा गोंदिया, जालना या जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यात पीक विमा वाटप सध्या 3,15,000 शेतकरी याच्यामध्ये पात्र झालेले आहेत आणि त्याचबरोबर या शेतकऱ्यांना सुद्धा लवकर त्यांच्या खात्यावरती पीक विमा हा केंद्र सरकारच्या माध्यमातून वितरित केला जाणार आहे। त्यानंतर सहावा जो जिल्हा आहे तो म्हणजे गोंदिया। तर गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा 116 शेतकरी हे पात्र झालेले आहे आणि त्याचबरोबर गोंदिया जिल्ह्यातील सोलापूर याच्यामध्ये 1,83,591 शेतकरी हे पात्र झालेले आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा 75,850 शेतकरी हे पात्र झालेले आहे। त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे सातारा। तर सातारा जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा 832 शेतकरी हे पात्र झालेले आहे। त्याचबरोबर संभाजीनगरमध्ये सुद्धा 2,01,258 जे काही शेतकरी आहे ते आता या दुसऱ्या टप्प्यातील पीक विम्यासाठी पात्र झालेले आहे। त्याचबरोबर पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा 170 शेतकरी हे पात्र झालेले आहे। त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे रायगड। तर रायगड जिल्ह्यामध्ये सुद्धा 109 शेतकरी हे पात्र झालेले आहे आणि वाशिम जिल्ह्यात 1,65,000 शेतकरी जे आहे ते पात्र झालेले आहे। त्याचबरोबर बुलढाणा जिल्हा आहे, तर बुलढाणा जिल्ह्यामध्ये सुद्धा 2,35,751 शेतकरी जे आहे ते या दुसऱ्या टप्प्यातील 2023च्या दुसऱ्या टप्प्यातील पीक विम्यासाठी पात्र झालेले आहे। त्याचबरोबर नंदुरबारमध्ये सुद्धा 4,716 शेतकरी जे आहे ते पात्र झालेले आहे। त्याच्यानंतर सांगली जिल्हा असेल तर सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा 3,09,000 शेतकरी जे आहे ते दुसऱ्या टप्प्यातील पीक विम्यासाठी पात्र झालेले आहे आणि त्याच्याचबरोबर यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा 3,94,660 शेतकरी जे आहे ते पात्र झालेले आहे। तर अमरावती जिल्हा असेल तर अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा 1,15,415 शेतकरी जे आहे ते पात्र झालेले आहे। त्यानंतरचा जो जिल्हा आहे तो म्हणजे गडचिरोली। तर गडचिरोलीमध्ये सुद्धा 4,099 शेतकरी जे आहे ते पात्र झालेले आहेत। त्याच्यानंतर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा 5,49,016 शेतकरी जे आहे ते पात्र झालेले आहेत। त्याचबरोबर लातूर जिल्हा। तर लातूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर लातूर जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त शेतकरी हे पात्र झालेले आहे आणि ती शेतकरी संख्या जी आहे ती म्हणजे 4,20,016 शेतकरी जे आहे ते लातूर जिल्ह्यातील पात्र झालेले आहे। आणि त्याचबरोबर परभणी जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा 4,90,486 शेतकरी जे आहे ते आता या दुसऱ्या टप्प्यासाठी पात्र झालेले आहे। म्हणजे पहिला जो टप्पा आहे तो तुरंत वितरित झालेला आहे आणि दुसरा जो टप्पा आहे तो बहुतांशी प्रमाणामध्ये वितरित केला जाणार आहे। त्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे वर्धा। आणि वर्धा जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर वर्धा जिल्ह्यामध्ये सुद्धा 17,397 जे काही शेतकरी आहे ते पात्र करण्यात आलेले आहे। त्याच्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे नागपूर। तर नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा 13,087 शेतकरी जे आहे ते या पीक विम्यासाठी पात्र गेले आहे आणि याच शेतकऱ्यांना तर लवकरात लवकर केंद्र सरकारच्या माध्यमातून हा पीक विमा दिला जाणार आहे। त्याचबरोबर हिंगोलीमध्ये सुद्धा आकडाने हा उच्चांक गाठलेला आहे। तर हिंगोलीमध्ये सुद्धा 4,87,842 जे काही शेतकरी आहे
ते पात्र झालेले आहे. म्हणजे गडचिरोली आणि हिंगोली हे दोनही जिल्हे आहे. या दोनही जिल्ह्यामध्ये भरपूर प्रमाणामध्ये पीक विमा हा वाटप केला गेला आहे. त्याचबरोबर अकोला असेल तर अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा 1,724 शेतकरी जे आहे ते पात्र झालेले आहे. त्याचबरोबर धुळे जिल्हा, तर धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा 32,051 शेतकरी जे आहे ते पात्र झालेले आहे. त्याच्यानंतर जो पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे पुणे, तर पुण्यामध्ये सुद्धा 2,434 शेतकरी आहे ते पात्र झालेले आहे. त्याच्यानंतर ठाणे असेल तर ठाणे जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा त्याच्यात सरासरी 4,301 शेतकरी जे आहे ते पात्र झालेले आहे. आणि त्याचबरोबर रत्नागिरी, तर रत्नागिरीमध्ये सुद्धा 461 शेतकरी पात्र झालेले आहे. आणि सगळ्यात कमी शेतकरीचा जिल्हा जो आहे तो म्हणजे रत्नागिरी, तर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये फक्त 461 शेतकरी जे आहे ते पात्र झालेले आहे. आणि त्याचबरोबर नांदेड असेल तर नांदेडमध्ये 5 लाख शेतकरी हे पात्र झालेले आहे. नांदेड जिल्ह्यासुद्धा चांगल्या प्रमाणामध्ये वितरित केला गेला आहे. तर त्याच्यानंतर बीड असेल तर बीडमध्ये सुद्धा 8 लाख शेतकरी जे आहे 8,13,659 शेतकरी जे आहे ते पात्र केले गेले आहे. तर सर्वात जास्त शेतकऱ्याची संख्या जी आहे ती म्हणजे बीड, तर एवढ्या जिल्ह्यांचं सरासरी जर प्रमाण काढलं तर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा बहुतेक शेतकरी हे पीक विम्यासाठी पात्र झालेले आहे. तर अशा प्रकारे शेतकरी मित्रांनो राज्यातील 34 जिल्ह्यांतील दुसऱ्या टप्प्यातलं पीक विम्याचं वाटप जे आहे ते आपण बघितलेलं आहे. आणि त्याचबरोबर हेक्टरी जर आपण विचार केला तर आता हेक्टरी या जिल्ह्यांमध्ये 25% अग्रिमचं जे काही पीक विमा आहे तो सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद आणि त्याचबरोबर जिल्ह्यातील कांदा या सर्व पिकांसाठी जो काही अग्रिमचा पीक विमा आहे तो 25% पीक विमा हा मिळणार आहे. आणि यामध्ये सोयाबीनसाठी 5,500 रुपये ते 20,500 रुपयापर्यंतचा जो काही पीक विमा आहे तो शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा केला जाणार आहे. आणि इतर जे काही पिकांचं आहे ते 4 ते 5 हजार इतका हेक्टरी जमा होणार आहे. आणि त्याचबरोबर राज्यातील 34 जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यातलं पीक विम्यासंदर्भाचं हे जे महत्त्वाचं अपडेट होतं ते आज आपण बघितलेलं आहे. तर यामध्ये आणि व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आवडला तर लाईक करा. आणि तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सगळ्यात अगोदर अशी शेतीविषयक नवीन व्हिडिओ चॅनलवरती बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर ही होती 34 जिल्ह्यातली महत्त्वाचं असं अपडेट. हेक्टरी किती मिळणार आहे, किती शेतकरी पात्र झालेले आहे आणि कोणत्या पिकासाठी मिळणार आहे याची सविस्तर अपडेट आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून बघितलेली आहे. तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत. सर्वांना धन्यवाद.